विधानसभा निवडणूक संपली तरी सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी मात्र संपताना दिसत नाहीयेत। आमदार निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सीआयडी अहवाल असतानाही कारवाई का केली नाही असा सवाल औरंगाबाद खंडपीठाने गृह विभागाला केलाय। 12 डिसेंबरपर्यंत गृह विभागाला याबाबत भूमिका मांडण्याचे निर्देश देण्यात आलेत। काय आहे नेमकं प्रकरण आपण जाणून घेऊयात। एकनाथ शिंदे यांच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावणारे महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदी राहिलेले आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडताना दिसतायत। माजी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपतील काही नेत्यांनी एकत्रितपणे सत्तार यांच्या विरोधात आघाडी उघडली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या विरोधात अब्दुल सत्तार अवघ्या 2420 मतांनी निवडून आले। मात्र आता निवडणुकीत विजयी झाले असले तरी त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत। अब्दुल सत्तार का अडचणीत? सत्तार यांनी 2009 ते 2011 या काळात आमदार निधीचा गैरवापर केल्याचा आक्षेप। 4 गावांच्या सभागृहाचा निधी सत्तारांच्या शाळेच्या खोल्यांसाठी वापरल्याचा आरोप। तक्रारीनंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सीआयडी चौकशीचे आदेश। 2018 साली चौकशीचा अहवाल सादर, मात्र कारवाई नाही। कारवाई होत नसल्यानं याचिकाकर्त्यांची खंडपीठात याचिका। मार्च 2024 पर्यंत सत्तारांवर कारवाईचे न्यायालयाचे आदेश। लोकसभा निवडणुकांमुळे सरकारनं मागितली 8 महिन्यांची मुदतवाढ। सप्टेंबर पर्यंत कारवाई न झाल्यानं कार्यकर्त्यांची अवमान याचिका। 12 डिसेंबर पर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे गृह विभागाला न्यायालयाचे आदेश। सत्तारांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रावरही आक्षेप। निवडणूक आयोगानं कारवाई केली नसल्यानं फौजदारी याचिका। अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी याचिकाकर्ते महेश शंकर पिल्ले आग्रही आहेत। आम्ही प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती। त्यानुसार आमची अवमान याचिका न्यायालयाने दखल त्याची घेतली। त्यानुसार त्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस काढून त्याबाबत खुलासा मागितलेला आहे। माझा आरोप आहे की अब्दुल सत्तार इतके भ्रष्ट व्यक्ती असताना, भ्रष्ट आमदार असताना सरकार त्यांना का वाचवत आहेत, वारंवार त्यांना संधी का दिल्या जात आहे। अशा भ्रष्ट व्यक्तीला आता येत्या मंत्रिमंडळामध्ये कोणतेही स्थान देण्यात येऊ नये, तसेच त्यांना कोणतेही मंत्रिपद देण्यात येऊ नये। दरम्यान या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकलेले नाहीत। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात यापूर्वी 2019च्या निवडणुकीत देखील अशीच याचिका दाखल करण्यात आली होती। उमेदवार हे प्रत्येक निवडणुकीत सातत्यानं खोटी माहिती देऊन निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे मतदारांची फसवणूक होऊन मानवाधिकाराचा हक्काचा भंग होत आहे, असा गंभीर आरोप या दाखल याचिकेत करण्यात आला आहे। सिल्लोड प्रथम वर्ग न्यायालयात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात 2 याचिका दाखल झाल्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाही। निकालानंतर न्यायालयात असलेली ही दोन्ही प्रकरणं अब्दुल सत्तार यांच्यासाठी त्रासदायक ठरणार असल्याची चर्चा आहे। न्यायालयातील या प्रकरणांमुळे सत्तारांच्या मंत्रिपदात अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुढच्या आठवड्यात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। त्यात सत्तारांना संधी मिळते का हे पाहावं लागेल। तसंच 12 डिसेंबरला गृह मंत्रालयाच्या वतीनं खंडपीठापुढे काय भूमिका मांडण्यात येणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सुमित पवार, पुढारी न्यूज, संभाजीनगर।